प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमळ शुभेच्छा। हे ठिकाण कसं आहे? खूपच सुंदर आहे का? जगाच्या प्रत्येक भागात खूप सुंदर ठिकाणं आहेत। मी ज्या प्रत्येक देशात गेलो तिथे सुंदर ठिकाणं पाहिली। बरेच लोक आपल्या देशात राहत असतात, पर अशा ठिकाणांची त्यांना माहितीही नसते। जर त्यांनी आपल्या देशातील ठिकाणांना भेट द्यायला सुरुवात केली तर प्रभूने निर्माण केलेली सुंदर ठिकाणं ते पाहू शकतात। हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे। हे इंग्लंडमधील एक डोंगराळ प्रदेश आहे। हे पाहायला सुंदर आहे। जवळून एक नदी वाहते आहे, तिचा आवाज ऐकू शकतो। हे एक रम्य ठिकाण आहे, पण इथे खूप थंडी आहे। मी या थंड प्रदेशातून तुमच्याशी बोलतो आहे। आजच्या दिवशी प्रभूकडून एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे। 1 योहान 5:18 जो देवापासून जन्मला तो त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही। जो देवाकडून जन्मलेला आहे तो स्वतःला जगतो। जगात जगताना स्वतःची काळजी घ्यायला हवी। आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि का घ्यावी? पापापासून दूर राहा। मन दूषित होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे। आपण आजारांपासून वाचवण्यासाठी उपाय करतो। आपण लस घेतो आणि खबरदारीचे उपाय करतो, कारण प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला असे म्हणतात। हे सर्व आवश्यक आहे। शरीराची काळजी घ्या, मग आपण आपल्या आत्म्याला पापाने दूषित होण्यापासून आणि जगाच्या अपवित्रतेपासून वाचवू शकतो। आत्म्याची काळजी घ्या, देवाकडून जन्मलेला स्वतःला जगतो। याचा अर्थ जे येशूमध्ये नव्याने जन्मले, ज्यांचे तारण झाले, जे प्रभूची मुले झाले आहे, ते नाते सांभाळले पाहिजे। मी येशूचे मूल, मी अशा गोष्टींना जागा देणार नाही। आपण स्वतःचे रक्षण करतोय याची खात्री केली पाहिजे, नाहीतर आपण जसे वाटेल तसेच जगू। प्रभूच्या कृपेने तो आपल्याला क्षमा करतो। आपण तसे नसावे। मनाने पश्चात्ताप केल्यास तो आपल्याला क्षमा करतो। त्यानंतर स्वतःचे रक्षण केले पाहिजे। स्वतःचे रक्षण करत असताना त्रुटी होऊ शकतात, चुका करू शकतो। प्रभू आपल्याला क्षमा करतो आणि पवित्रतेमध्ये वाढण्यास मदत करतो। हेच ख्रिश्चन जीवन आहे। शास्त्र सांगते की आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे। दुष्ट आपल्याला स्पर्श करू शकत नाही। आपल्यासाठी समस्या निर्माण कोण करतो? तो शैतान करतो। तो एक शत्रू आहे जो लपून काम करतो। आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण तो आपल्याला पापात पाडण्याचा प्रयत्न करतो। तो डोळ्यांची वासना आणतो, देहाच्या वासनांनी प्रलोभन आणतो, गर्विष्ठ विचार प्रलोभन आणतो। तो राग निर्माण करतो, तो चोरी करण्यास प्रवृत्त करतो, तो पैशाची इच्छा उत्पन्न करतो। दुष्ट शैतान आपल्याला कलुषित करण्यासाठी जगात सर्व काही करतो, पण प्रभू आपल्याला शैतानाच्या स्पर्शापासून वाचवतो। म्हणूनच आपण दररोज शास्त्र वाचावे आणि प्रार्थना करावी। आपण दररोज पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याचा अनुभव घ्यावा। जेव्हा पवित्र आत्मा वेधतो आणि झाकतो, तेव्हा दुष्ट शैतान स्पर्श करू शकत नाही। आपण म्हणतो शास्त्र वाचावे, प्रार्थना करावी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे। म्हणून स्वतःचे संरक्षण करा। दुष्ट शैतान तो तुम्हाला स्पर्श करू शकत नाही किंवा इजा करू शकत नाही। पवित्र आत्मा तुमचे संरक्षण व मार्गदर्शन करेल। प्रभूची स्तुती करा। आजही तुम्ही सुरक्षित राहाल। कोणतेही वाईट तुमच्यावर येणार नाही। कोणताही पाप तुम्हाला कलुषित करू शकणार नाही। प्रभू तुमचे संरक्षण करेल आणि मार्गदर्शन करेल। आपण प्रार्थना करूया का? प्रभू, मी तुझ्यात एक बालक आहे, म्हणून मला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुझी कृपा दे। कोणत्याही पापी गोष्टीमुळे मी कलुषित होऊ नये यासाठी मला मदत कर। मी विश्वास ठेवतो की शैतान जो दुष्ट आहे तो मला स्पर्श करू शकत नाही। हे पवित्र आत्मा, मला झाक आणि माझे संरक्षण कर। आज मला संरक्षण, विजय आणि आशीर्वाद दे।
मी बदलाची अपेक्षा करतोय. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.